मनाची शांतता आणि आनंद हीच जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे। एवढं पण नका बोलू की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील, तर एवढे बोलून गप्प राहा की परत लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील। लोक आपल्याला तेव्हाच टाळू लागतात जेव्हा त्यांना आपल्यापेक्षा चांगलं कोणीतरी मिळतं किंवा ते कोणत्या तरी माणसाच्या शोधात असतात। तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहिती असूनसुद्धा तुमची साथ देतील। आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो आणि ज्याने स्वतःचा असा रस्ता बनवला त्याला त्याचे ध्येय नक्कीच मिळते। एकटेपणा तुमची ओळख एका महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देतो। ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात। कौतुकाच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते। एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल, पूर्ण जगाची त्याला माहिती असेल, पण ती जर व्यक्ती स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे। जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही। सल्ला, साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्यांचं महत्त्व स्वस्त समजतात। एखादी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करत असते। मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याची कुलूपं उघडून देते। जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचे नाते कोणतेही नसते, आणि जे नाते आपल्याला रडताना सोडून जातं त्यांच्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही। भूतकाळाचा विचार करून रडू नका, भूतकाळ होऊन गेला आहे। भविष्याचा विचार करून चिंता करू नका, कारण भविष्यकाळ यायचा आहे। नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा। नेहमी शांत राहा, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते, नाहीतर गरम असताना त्याला कोणताही आकार देता येतो। कोणत्याही अडचणीच्या वेळी हे 7 गुण तुम्हाला नक्कीच वाचवतील। तुमच्याकडे असलेले ज्ञान, तुमच्यामध्ये असलेली विनम्रता, तुमची बुद्धी, तुमच्यामध्ये असलेले साहस, तुमचे चांगले कर्म, खरं बोलण्याची सवय आणि देवावर असलेला विश्वास। आपल्या आत्म्याला माहीत असते खरं काय आणि खोटं काय, पण माणसाच्या समोर आव्हान तर मनाला समजून घेण्याचे असते। वाईट वेळेत माणूस एकटा पडतो, पण अडचणींमुळेच तो मजबूतसुद्धा बनतो। जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या। कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणं मूर्खपणा असतो। आपण आपले पूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो, त्या पैशांनी आपण वस्तू घेतो, त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते, पण चांगले आरोग्य, आनंद, चांगली नाती कमवायची असतील तर आशीर्वादही कमवणे तेवढेच गरजेचे आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे पैसे कमवतात ते आशीर्वाद कमवतातच असे नाही, आणि जे आशीर्वाद कमवतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसे नक्कीच कमवतात। प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते। ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसेनासा होतो, त्याप्रमाणे महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो। जे काहीतरी गमावतात त्यांनाच कमवण्याची किंमत माहीत असते। कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा, जर ते शब्द कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसं वाटेल। देवावर विश्वास असेल तर जे नशिबात लिहिले आहे ते सर्व मिळेल, पण देवासोबत स्वतःवरही विश्वास असेल तर देव तेच लिहेल जे तुम्हाला पाहिजे असेल। जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका घेत असेल तर काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही। असेच नवीन सुंदर विचार ऐकण्याकरता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।